धनंजय मुंडेंपाठोपाठ कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीकरता विरोधक आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं। या प्रकरणी विधान परिषदेत उबाटाचे विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे यांनी आक्रमक भूमिका घेतली। यावर कोर्टाची ऑर्डर आल्यानंतर निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलं। बनावट कागदपत्रांच्या आधारे मुख्यमंत्री कोर्टातील फ्लॅट लाटल्याप्रकरणी कोर्टाने माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे। त्यामुळे कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी विरोधक आग्रही असल्याचं बघायला मिळालं। एका मंत्र्याला शिक्षा झालेली आहे आणि या शिक्षेला कोणत्याही प्रकारची स्थगिती आतापर्यंत नाही। 2 वर्षाची शिक्षा झालेली आहे, तर सरकारची याच्यात भूमिका काय आहे? सरकारची याच्यात भूमिका काय? जरा सभागृहाने सरकारने जर करायला पाहिजे होता। माननीय विरोधी पक्षनेत्याला मी एवढं सांगू इच्छितो, त्या संदर्भात कोर्टाने सुनावणी पूर्ण केलेली आहे आणि क्लोज फॉर ऑर्डर ठेवलेला आहे। त्यांची ऑर्डर आल्यानंतर त्याच्यावर निर्णय सभागृह किंवा राज्यपाल घेतील। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांकडून मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी वाढता दबाव पाहायला मिळाला। मुंडेंनी नैतिकता दाखवत राजीनामा द्यायला पाहिजे होता असं रोहित पवार म्हणाले, तर सरकारकडून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय का असा सवाल सतेज पाटील यांनी उपस्थित केला आणि त्यावर दोषारोप सिद्ध झाल्याशिवाय राजीनामा घेणार नाही अशी राष्ट्रवादीची भूमिका असल्याचं मिटकरींनी स्पष्ट केलं। तर मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडेंनी राजीनामा झालाय असा दावा केला। दरम्यान मुंडेंच्या राजीनाम्याबाबत 2 दिवसात अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। मुंडेंवर होणारे आरोप आणि आरोपांमुळे होणारी सरकारची बदनामी लक्षात घेता लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे अशी माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळते। मुंडे साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर नैतिकता कुठेतरी त्यांनी दाखवायला पाहिजे होती। एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांच्या विरोधात बोललं जात आहे। त्यांचा एकदम जवळचा व्यक्ती जो किंग मेकर आहे, त्या मर्डरमध्ये सुद्धा किंग मेकर आहे, भ्रष्टाचारामध्ये सुद्धा किंग मेकर आहे, बऱ्याच काही गोष्टींमध्ये आहे। त्याच्यामध्ये देशमुख परिवार त्यांच्या विरोधात आहे, तिथं मुंडे परिवार आहे, एका मुंडे नावाच्या एका व्यक्तीचा सुद्धा मर्डर तिथं झाला होता। असे अनेक लोक आहेत आणि त्याच्यावर तिथं राजीनामा या 2 नेत्याचा घेतला जात नसेल म्हणजे सरकारला कुठेतरी अहंकार आलाय। मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी काल जाहीर केलेलं आहे की भूमिका घेतलेली आहे। आता ती भूमिका नेमकी शब्दात रूपांतर कशी होणार याची वाट आम्ही बघू। आम्ही विरोधी पक्ष म्हणून आमची रणनीती ठरवू। पण तो भेदाभेद होतोय का? कारण सुनील केदार यांना एक वेगळा न्याय, नाही, तो तर राहुलजी गांधींच्या बसून वेगळा न्याय देण्याची भूमिका भाजपची या ठिकाणी आहे। राहुल गांधींना वेगळा न्याय, सुनील केदारांना वेगळा या ठिकाणी न्याय आणि इतरांना वेगळा न्याय, हे आता स्वतःच्या लोकांना वाचवायचा प्रयत्न हा कायद्याच्या चौकटीत बसवून कसं वाचवता येईल हा प्रयत्न चालू आहे, तो दिसतोय। आपण बघितलं असेल, चहा पानानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडे साहेब असतील किंवा माणिकराव कोकाटे असतील यांच्या राजीनाम्याबाबत ज्यावेळेस भाष्य केलं गेलं त्यावेळेस नैतिक अधःपतन सिद्ध झाल्याशिवाय म्हणजे त्यांचं दोषारोप सिद्ध झाल्याशिवाय राजीनामा घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही ही स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे आणि त्यावर राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्र सरकार योग्य तो निर्णय घेणार। 100% घ्यावं लागेल। राजीनामा झालेला आहे, मी आता पण बोलते। 2 दिवस अगोदर राजीनामा लिहून ठेवलेला आहे अजितदादांकडून। पण बस हेच आहे की लोकांचं किती प्रेशर आहे त्याच्यावरती सगळं डिपेंड आहे। क्योंकि आज धनंजय मुंडे मोठा नेता आहे, त्यांच्या वक्तव्य त्यांच्या भाषण सगळं पूर्ण महाराष्ट्र ओळखतात त्यांना। तो आज ते एक खूप मोठा फिगर आहे त्यांच्या पक्षामध्ये, त्यांच्यासारखा कोणी नाही आहे। तर त्यांना वाचवण्याचा प्रयत्न 100% पक्ष करतील। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारमधील 2 मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। राष्ट्रवादीचे 2 मंत्री माणिकराव कोकाटे आणि धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली। सभागृहात यावरून गदारोळ झाल्यानंतर मुंडे आणि कोकाटेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माणिकराव कोकाटे यांची बंद दाराआड चर्चा झाली। राजीनाम्यासाठीचा वाढता दबाव पाहता सरकार मुंडे आणि कोकाटेंचा राजीनामा घेणार का याकडे लक्ष लागलं।
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे आपण असं म्हणूयात की अधिवेशनाच्या अगदी पूर्वसंध्येला किंवा काही दिवसा अगोदरपासून खरं तर या दोन मंत्र्यांना घेऊन म्हणजे धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाणार का, त्या संदर्भात काय निर्णय होतोय याकडे सगळ्यांचं लक्ष आणि विरोधकांकडून वारंवार त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते. याच पार्श्वभूमीवर आज मुंडेंनी फडणवीसांची भेट घेतली आहे. तेच माणिकराव कोकाटे देखील त्यांना भेटण्याकरता गेलेले होते. पण यातच आपण बघा दुसरी घडामोडी घडताना दिसत आहेत. विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याचं आपण पाहतोय, तरी राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय अद्याप झालेला नाहीये. अशातच महाविकास आघाडीतच विरोधी पक्षनेतेपदावरून रस्सीखेच सुरू आहे. एकीकडे विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावर ठाकरेंच्या पक्षानं दावा सांगितलाय, तर काँग्रेसनं विधान परिषदेच्या विरोधी नेतेपदाची मागणी केल्यानं महाविकास आघाडीत कुरघोडी सुरू झाल्याचं बोललं जात आहे. आता विधानसभा अध्यक्षपद नेमका काय, म्हणजे या पदाला घेऊन काय निर्णय घेतला जातोय किंवा अध्यक्ष काय निर्णय घेत आहेत याकडे विरोधकांचं लक्ष लागलंय. विरोधी पक्षनेते पदावरून रस्सीखेच. शिवसेनेचा विरोधी पक्षनेता व्हायला मला कोणती अडचण दिसत नाही. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेसचा दावा. परिषदेमध्ये काँग्रेसचे जास्त आमदार आहेत, आम्ही आमचा विरोधी पक्षनेता करू. काँग्रेसची मागणी ठाकरे मान्य करणार. चर्चा करून आणि उद्धव साहेब जे नाव ठरवतील त्याच्यावर पुढे राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं असलं तरी राज्याला विरोधी पक्षनेता मिळालेला नाही. महाविकास आघाडीकडे एकूण संख्याबळाच्या 10% म्हणजे 28 इतकीही आमदार संख्या नसल्यानं तिढा निर्माण झालाय. दरम्यान महाविकास आघाडीतल्या एकाही पक्षानं अद्याप तरी विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावरती दावा केलेला नसला तरी ठाकरेंची शिवसेना मात्र या पदासाठी इच्छुक आहे. मंत्र्यांची मनमानी चालू आहे. भ्रष्टाचारी मोकाट सुटतील. त्यांना व्यसन घालण्यासाठी लोकशाहीनं, संसदीय लोकशाहीनं आणि संविधानानं विरोधी पक्षनेत्याची तरतूद कॅबिनेट दर्जासह केलेली आहे. आणि असा कोणताही नियम नाहीये. अनेक राज्यामध्ये 4 किंवा 5 सदस्य असलेल्यांना सुद्धा लोकशाहीची बूज राखण्यासाठी विरोधी पक्षनेतेपद मिळालेलं आहे. इथे तर आमचे एकत्रित मिळून 50च्या वर आहेत. त्याच्यामुळे शिवसेनेचा विरोधी पक्षनेता व्हायला मला कोणती अडचण दिसत नाही. विधानसभेत शिवसेनेचे 20 आमदार आहेत. काँग्रेसच्या आमदारांची संख्या 16 इतकी आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे 10 आमदार आहेत. विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद जर ठाकरेंच्या पक्षाला हवं असेल तर विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला मिळावं अशी मागणी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले करतात. विधानसभेमध्ये शिवसेना हा पक्ष मोठा पक्ष आहे, त्यामुळे त्यांनी त्यांचं कॅन्डिडेट डिक्लेअर केला पाहिजे. त्याचप्रमाणे वरच्या सभागृहामध्ये परिषदेमध्ये काँग्रेसचे जास्त आमदार आहेत, तिथं आम्ही आमचा विरोधी पक्षनेता करू. मी कुठच्याही त्यांच्या अंतर्गत विषयात जाणार नाही. विधान परिषदेचे आता विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेब आहेत आणि खालच्या हाऊसमध्ये देखील आम्ही चर्चा करून आणि उद्धव साहेब जे नाव ठरवतील त्याच्यावर पुढे 2022 मध्ये राज्यातल्या सत्तांतरानंतर ठाकरेंच्या पक्षाकडे काँग्रेसपेक्षा कमी सदस्य संख्या असताना सुद्धा विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसचा दावा सांगितला नव्हता. विधानसभेच्या निवडणुकीनंतर आता काँग्रेसचं विधानसभेतलं संख्याबळ कमी झालंय. अशा स्थितीत विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासंदर्भात ठाकरेंचा पक्ष कोणती भूमिका घेणार याची उत्सुकता आहे. महाराष्ट्रातल्या जनतेने झालेल्या विधानसभेत